भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली बुलढाणा जिल्ह्यातील वरवड बकाल येथे प्रचारार्थ सभा। भारत देश हा 2027 मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल। मेक इन इंडिया माध्यमातून रोजगार निर्मितीचे कार्य मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुलढाणा येथे केले। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सभा बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार प्रतापराव जाधव, खासदार अक्षताई खडसे, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, श्वेताताई महाले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पुढे म्हणाले की विकासाच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडी भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम असल्याचा आरोप त्यांनी केला। इंडिया आघाडीच्या 2G घोटाळा, नोकरी घोटाळा, कोयला घोटाळा, चारा घोटाळ्याचा यावेळी त्यांनी उल्लेख केलाय। हम आएंगे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अशी स्थिती होती। मोदी याच सरकार येण्यापूर्वी देशात होती, पण मोदींच्या कार्यकाळामध्ये राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि रामलला अयोध्या नगरीत विराजमान झाले। हे काम मोदी केल्याचं त्यांनी सांगितलं। देशातील जनतेने मोदीजी यांच्या हातात स्थिर सरकार दिल्यामुळे विकासाची कामे संपूर्ण देशभर सुरू आहे। पुन्हा एकदा मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केले। या देशातील गोरगरीब, उपेक्षित, शोषित युवा वर्गाला खऱ्या अर्थाने कोणी मदत केली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। या जिल्ह्यातील 3.5 लाख लोकांना अन्न देण्याचं सरकारनं केलं आहे। उज्ज्वला योजनेत 52,000 कनेक्शन जिल्ह्यात दिले गेले। हर घर नळ योजनेअंतर्गत या 75 लोकांना नळ कनेक्शन दिलं गेलं। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 करोड लोकांना पक्के घरं बांधून देण्यात आली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पंतप्रधान पुन्हा बनवले तर आणखी 3 करोड नागरिकांना घरं मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।